मिश्किली. विनायकच्या बालवयातील जडणघडणीवर त्यांचे आजोबा शंभूराव, आजी गंगाबाई आणि आई या त्रयींचा फार मोठा परिणाम झाला होता. विनायकची आजी म्हणजे वडिलांची आई गंगाबाई ह्या बोलण्यात फार मिश्किल होत्या. त्या बऱ्याच वेळा कोड्यात बोलल्याप्रमाणे बोलून इतरांना हसवायच्या. शंभूराव जितके सुधारक तितकेच परमधार्मिक सुद्धा होते. गागोदाच्या घरातल्या देवघरात ते रोज 2 तास पूजा अर्चा करीत असत. त्यांच्या देवघरात विती दीडवितीच्या देवांच्या पितळी मूर्ती होत्या. सजवलेल्या खणाचे भरजरी परकर आणि उपरणी त्यांच्यासाठी खास बनवण्यात आली होती. देवघरात चांदीची भांडी असत. सारं कसं लखलखीत असे. सोहळ्यात मंत्रोपचारासह शंभूराव पूजेत मग्न राहत असत आणि आईच आजोबांच्या पूजेच्या वेळेची सर्व तयारी जातीने करत असे. प्रसंगी शंभूराव जितके शांत असत तितकेच ते कोपिष्टही होते. त्यांना अन्याय आणि अस्वच्छता यांचा फार राग यायचा. ते सुधारणावादी होते. विनायक त्यांच्याशी तासनतास विविध विषयावर चर्चा करत असे, पण त्यांचा राग सर्वांनाच चांगला ठाऊक होता. एकदा ते पूजा करीत बसलेले असताना 4 वर्षाच्या बाळकोबानं त्यांच्या अंगावर खानपाणी सांडवले. सर्वांना वाटलं की आता शंभूराव कडाडणार. त्यांच्या रागाने संपूर्ण भावेवाडा दणाणून सुटणार. पण आश्चर्य, शंभूराव एकदम शांत बसून राहिले. तेव्हा विनायक दबलेल्या आणि भेदरलेल्या आवाजात उद्गारला, आजोबा, बाळकोबांवर रागवला नाहीत? तेव्हा शंभूराव मनोमन हसले आणि उद्गारले, अरे, देवघरात बसून रागवायचं तर मग पूजाच कशाला करायची? अर्थच काय उरतो त्या पूजेला? त्यांच्या या वाक्यावर गंगाबाई खळखळून हसल्या. अगदी डोळ्यातून पाणी येईतोपर्यंत हसल्या. तेव्हा विनायक म्हणाला, आजी, हसलीस कशाला? त्यावर गंगाबाई मिश्किलपणे हसत म्हणाल्या, हसू आलं ते इकडच्या वाक्याने. मी म्हणते दिवसभर पाठ मांडून देवघरात बसावं, म्हणजे शब्दाचे विंचू सैरावैरा पळायचे नाहीत. अशी होती विनोबांची आजी, मिश्किल 1 नंबरची.